एक उत्तम पर्यटनाचं ठिकाण आहे, मात्र येथील अपुऱ्या आरोग्य सुविधांचा कोणत्याही वाईट परिणाम पर्यटकांवर तसंच स्थानिकांवर होऊ नये यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणाची पाहणी करण्यात आली। घारापुरी म्हणजेच मुंबईतील एलिफंटा। एलिफंटा हे पर्यटकांसाठी एक आकर्षक ठिकाण बनलंय। रोज हजारो पर्यटक इथे फिरण्यासाठी येतात। घारापुरी हे एक बेट असल्यामुळे येथे येणाऱ्या हजारो पर्यटकांसाठी तसेच येथील स्थानिक नागरिकांसाठी इथे कोणत्याही प्रकारच्या आरोग्य सुविधा नाहीयेत। हीच महत्त्वपूर्ण गोष्ट विचारात घेता रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून घारापुरी उपकेंद्राची दुरुस्ती करून नव्या इमारतीची बांधणी करण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अरविंद म्हात्रे, जिल्हा परिषद सदस्य विनोद म्हात्रे, गटविकास अधिकारी श्री प्रभे तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी घारापुरीला जाऊन या ठिकाणाची पाहणी केली। घारापुरी इथे भेट देत असताना माझे मित्र विनोद म्हात्रे, सभागृहाचे नेते आमचे आणि बीडीओ साहेब आणि सर्व अधिकारी आणि सरपंच साहेब घारापुरीचे उद्देश हा ठेवलेला आम्ही का इथलं उपकेंद्र म्हणजे येणारे पर्यटक ज्यावेळी त्यांना हे होत असतो म्हणजे हानी होत असतो, कोणत्या माकडाने कट केलं किंवा इथं दुर्घटना घडली तर या ठिकाणी डॉक्टर बसण्यासाठी तो उपकेंद्र जो आपला होतं रायगड जिल्हा परिषदचं त्या नादुरुस्त आहे, ती दुरुस्त कसं होणार यासाठी पाहणी करण्यासाठी आलाय। मला नक्की वाटतोय का महिना दीड महिन्यामध्ये आम्ही भूमिपूजन करू अशा उद्देशाने मी इथे आलेलो आहे आणि इथं निधी सुद्धा आम्ही जिल्हा परिषदने इथे ठेवलेले आहे की जेणेकरून हा उपकेंद्र एक चांगल्या पद्धतीने व्हावा ही माझी एक संकल्पना आणि इच्छा आहे। दुसरी गोष्ट इथे असलेले आज शासन आमच्याकडनं इथं 75 जे लोक येतात म्हणजे पर्यटक येतात त्यांच्याकडनं जे महसूल निर्मिती होतो ते 75% निधी ही पंतप्रधानच्या निधीमध्ये जमा होत असतोय आणि 25% ग्रामपंचायतमध्ये जमा होतोय। त्याच्यामधून कसं काय नियोजन केलेलं आहे ते सुद्धा पाहण्यासाठी आज आम्ही आलेलो आहोत आणि आज खूप आनंद वाटला की या ठिकाणी सुद्धा आमची जिल्हा परिषदेची जागा आज पर्यटन स्थळ म्हणून आज घारापुरीकडे बघितला जातोय जागतिक स्थानासारखं। त्यामुळे या इथेशी सुद्धा आपलं उपकेंद्र आणि आपल्या ग्रामपंचायत कार्यालयाचं कसं सुशोभीकरण होईल या उद्देशाने आम्ही रायगड जिल्हा परिषदमधून विनोद म्हात्रे आणि मी आणि बीडीओ साहेब आणि सरपंच साहेब यांच्या सहकार्याने आम्ही इथे आलेलो आहोत।